नमस्कार मंडळी. कॉमेडीच्या सुपरफास्ट, पॅसेंजर, शटल अशा सगळ्या प्रकारच्या ट्रेन्स जिथून सुटतात त्या कॉमेडीच्या जंक्शनवर आता आपण आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे अर्थातच तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. चला तर मंडळी सुरू करूया आपली सुपरफास्ट लाफ्टर राईड. मंडळी, कलाकार असो किंवा सामान्य माणूस, संसार सगळ्यांचा सारखाच असतो. आता इथे एका गीतकाराच्या संसाराची मैफिल सजणार आहे, जी सजवणार आहेत विनोदात पांडित्य मिळवलेले दोन उस्ताद, अर्थात विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले. हा चांद उगवला गालावरी, दिसतेस तू एक नंबरी, परी तू माझी एक नंबरी. काय सुचतच नाहीये. गीतकार समीर चौगुले, काय झालंय काय आज तुम्हाला? सुचत नाहीये. चला चला डोकं लावा. हॅलो. हा सर बोला बोला. हा सर, मी लिहितोच आहे, गाणंच लिहित होतो. हो नाही माहिती आहे मला, थोडा लेट झाला आहे. हो नाही काय ते सुचणं सुद्धा एक क्षणांचं देणं असतं ना, म्हणजे कधी सुचेल काय. नाही अजून लेट नाही करणार सर मी. हो माहिती आहे मला, शूटिंग सुरू आहे तुमचं. हो सर हो लगेच देतो सर, 4-5 तासात गाणं देतो. हो येस. चला चौगुले, लिहा लिहा लिहा. अहो या 2 साड्या आणि 2 पॅन्टी पण लिहा. हो 2 साड्या 2. काय लिहायला सांगतेस तुम्हाला? इस्त्रीचे कपडे. इस्त्रीचे कपडे नाही लिहित आहे मी, चित्रपटाचं गाणं लिहितोय मी. अगं बाई, अजून तेच लिहिताय का? काय ग बाई, काय हो 8 ओळी खरडायच्या मेल्या, त्यासाठी 6-6 तास खाता तुम्ही. फारच स्लो आहात तुम्ही, खूप स्लो. बघितलंय ना आपला हनीमून पासून तुम्हाला. काय बोलतेस तू? काय बोलतेस? आपला हनीमून तुमचा पहिला सिनेमा नाही का? त्या सिनेमाची गाणी लिहायला सुद्धा 15 दिवस घेतले होते तुम्ही. काय ना, गाणं लिहिताना ना गाण्याची जी सिच्युएशन आहे ना त्याचा अभ्यास करावा लागतो. ढोकळा नामक एक सिमेंटचा तुकडा बनवतेस ना, ते करणं एवढं सोपं नाहीये ते. गुड सेन्स ऑफ ह्युमर आहे, गुड सेन्स ऑफ ह्युमर. माझा चांगलाच आहे, तुझा सेन्स ऑफ ह्युमर काय ते बघ. परवा तुम्हाला सांगतो, 5 रुपयात दुधी हलवा हा जोक ऐकला, 2 तास हसत होती. तुला पुन्हा हसायला येते? बाबीजी कैसे दिया? 5 रुपये दूध हलवा, मग जायचं आणि दूध हलवायचं. बालिश जोक आहे तो, बालिश जोक. 5 रुपये दूध हलवा. ए जागा तुम्हाला लिहू दे का? बरं तुम्ही आठवण करू नका, मला खूप हसू येतं. बालिश काहीतरी दूध. 5 रुपये दूध हलवा. अगं बस करा, एवढा कुठे जोक आहे तो मोठा? बस खूप हसू. तर तुम्ही आटपा, तुमचा कचरा आटपा पटपट. कचरा नाहीये, दॅट्स अ क्रिएटिव्हिटी. हा बरं ती काय टिप्स आणली ती उचला आणि चला लिहा, चला पटपट निघायचंय. कुठे निघायचंय? पण तुम्ही विसरला काय? जयू कुठे जायचंय लक्षात आहे ना? तिच्या घरी पार्टी आहे, हाऊस वॉर्मिंगची. विसरलात का तुम्ही? अजून नाही करायचं, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं जायचं. ए हा सूर नकोय मला, सांगून ठेवतो. कामात आहे मी इकडे. हे गाणं महत्वाचं आहे, प्रोड्युसरला गाणं द्यायचंय, शूटिंग थांबलंय तिकडे. हे असले सूर माझ्या समोर नाही पाहिजे, सांगून ठेवतोय. एक तर माझं टाळकं सटकलंय, अजून सटकव नको टाळकं माझं. बरं चिडू नका, शांत व्हा शांत व्हा. हो ग बाई, शांत होतो मी. शांत झालात ना की सुचेल काहीतरी तुम्हाला. शांत व्हा. हे मी मदत करू का तुम्हाला? तू मला मदत करणार? गीतकार मशरूम सुलतानपुरी असं म्हणतेस तू? तू मला मदत करणार? मशरूम सुलतानपुरी हेच नाव आहे त्यांचं, मजरू सुलतानपुरी असं नाव आहे ते. मला मदत करते. समीर चौगुलेला तू मदत करणार? काय एवढं समीर चौगुले मला माहितीये. तुमचं सुद्धा नाव लागण्यासाठी प्रोड्युसरचा फोन आला की गीतकार म्हणून नाव लावा हा पोस्टरवर, असं सांगताच ना. आलं का छापून नाव? आलं का? हे बघ, मी समीर नाव किती मोठं आहे ना हे तुला नाही माहिती. सर्च कर नेटवर. कभी खुशी कभी गम, आशिकी, राजा हिंदुस्तानी असे चित्रपटांची गीतं मी लिहिली आहेत, कळलं ना? सर्च कर, समीर नाव येईल की नाही बघ. समीर अंजान, तुम्ही समीर अंजान. नावात साम्य म्हणून लगेच क्रिएटिव्हिटी मध्ये साम्य येणार नाही. मला नको शिकू, जा तू. शानपणा मला नको शिकूस.
ऐका ना, मी करू का मदत तुम्हाला? काय मदत जमणार आहे का तुला? जमणार आहे तुला? तुम्ही सांगा ना मला, सिच्युएशन सांगा. अगं कळणार आहे का तुला सिच्युएशन? सांगा ना, मी मदत करते ना तुम्हाला, सांगा तर. बरं ठीक आहे, ऐक सिच्युएशन ऐक. हिरोईन आहे, तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तिला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला अरे आहे. बापरे. ओके, त्यामुळे तिचं ते हिरोशी लग्न झालेलं आहे ते ती विसरलेली आहे. त्या वेळेला हिरोच्या तोंडी हे गाणं आहे. ओके अच्छा, ओके. ओके, द्या 1 मिनिट वही द्या. द्या वही पण द्या 1 मिनिट. आत्ता लिहितेस तू गाणं? हो, त्याच्यात काय एवढं विशेष? 1 मिनिट. अच्छा, लॉस, मेमरी लॉस. नाही, हा शब्द नाही बरोबर. हे चांगलं. हा, हे चांगलं आहे. येस, झालं का? हो झालं. हे घ्या, हे एवढ्या लवकर गाणं केलंस? बघा तुम्ही, मस्त झालंय. वाचा. सारा रा 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 हे काय? पुढे वाचा ना. चारा रा रा हे गाणं आहे का? मला नको सांडपणा शिकव, चल ग. अहो, असं काय करता? अहो, तुम्ही जळू नका, नाही चिडू नका. आणि खरं सांगू का, मला काही तुमच्याशी कॉम्पिटिशन करायची नाही. माझी काही कॉम्पिटिशन आहे का तुमच्याशी? मला काही घरातल्या घरात अभिमान सिनेमा नाही बाबा व्हायचा. मोठी तू शाणी, अभिमान सिनेमा करणार तू, मोठी होणार स्टार. तुझा मला कॉम्प्लेक्स येणार. घे चल गे, तू जागे काम कर तुझं. एवढं काही चिडता? अहो, माझा हेतू चांगला आहे. नको ठेवूस तू हेतू चांगला. का? आयुष्यात जेव्हा जेव्हा हेतू चांगला ठेवलायस ना, तेव्हा काहीतरी अघटित घडलंय. तुला माहिती ना, प्रतापगडावर आपण सगळे गेलो होतो, टकमक टोकावर उभे होतो, तेव्हा तुला काय गरज होती? माझी आई तिकडे उभी होती. वा सासूबाई, एका दमात तुम्ही गड चढून आलात, शाब्बास म्हणून पाठीवर थाप मारली. आई गेली, माझी दरीत फेकली गेली समोर. किती काय वाटेल ते बोलता. मी स्वतः हात धरला होता त्यांचा. हात धरला नसता तर गेली नसती का? आपण धरला, वाचवलं ना त्यांना. अरे पण तुम्हाला अतिशयोक्ती करता बाबा. सासूला ठबाक्कन मारायची गरज काय होती पण? आनंद झाला मला, शाबासकी दिली, त्या पडल्या. आता हात धरला. गेल्या आठवड्यात माझ्या बाबांची 75 होती. आता एक मिनिट. तेव्हा काय झालं? त्यावेळेस माझी काही चूक नव्हती. चूक नव्हती? नाही, माझी काही, त्यांना काय गरज होती असं बोलायची? ते काय म्हणाले, माझी सून मला अगदी माझ्या मुलीसारखी आहे. अगं ते म्हणाले सून मुलीसारखी आहे म्हणून काही बाबा म्हणून त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचं. मग मी लहानपणापासून माझ्या बाबांच्या मांडीवर बसते. अगं, पण माझ्या बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालंय. हे पहिला माणूस असेल जगातला ज्याला थायरॉइड झाला. त्याचे थायरॉइड सारखा झाला होता. तुला गरज होती का? इतर बायकांचे नवरे ना, त्या बायकांना अलंकार देतील, पण तुम्ही ना आयुष्यात एक अलंकार दिला नाही मला, पण अतिशयोक्ती अलंकार भरभरून घातलेत गळ्यात ना. हे तू जाग, मला टोमणे मारू नको. क्रिएटिव्ह माणूस मी, क्रिएटिव्ह माणूस. ठीक आहे, क्रिएटिव्ह आहात ना. 4 ओळी सुचतायत का मग? लिहिलंय. सुचतायत? तुला काय वाटलं 4 दिवस हा कचरा केलाय म्हणजे मला काही सुचलेलं नाहीये? 4 ओळी सुचल्यात मला. बस तिकडे बस, ऐकवतो. ऐकव. हे बघ, हा चांद उगवला गालावरी, हा, हा. दिसतेस तू एक नंबरी, तूच माझी परी, एक नंबरी एक नंबरी. ही शब्दांची ताकद आहे, हे सामर्थ्य आहे. अहो, मला ना ह्या तुमच्या शब्दांवर ना एक चाल सुचते. मी तुझ्या बापाला जाऊन सांगे चाल. ऐकू तर मला नको सांगू, चाल घे. नाही, गरज नाही. तुम्ही ऐकून तर घ्या. मला काय म्हणायचंय, तुमचंच नाव होईल गीतकार आणि प्लस संगीतकार. 2 डबल पैसा, तेवढा संसाराला हातभार गरज लागेल. नाही का? काय ऐका ना तुम्ही. नाही गरज आहे. ठीक आहे, बरं कसं ऐका. नाही ऐकणार, मी ऐकवते ना. बायकांचं काय बाई, बायकांचं कोण ऐकतं? नका ऐकू. बरोबर, तुमचा पुरुषी अहंकार येणारच. पुरुषी हेकेखोरपणा दाखवा तुम्ही. याच्यात हेकेखोरपणा. दिस इज दिसतंय हेकेखोर. मला. मी हेकेखोर नाहीये. कळलंय मला. मी नाहीये हेकेखोर. काय दिसतंय ना, चेहऱ्यावर दिसतंय बघा. हेकेखोर. आतला काळा पुरुष सांगतो हेकेखोर. नाहीये हेकेखोर. हा बघ, तू चाल सांग. लावतो ती चाल. हेकेखोर नाहीये मी. अजून वाटतंय हेकेखोर नाहीये मी. जोकर वाटते तर. अरे गप्प बस. हेकेखोर नाहीये मी. चाल सांग. हा? सांग. एवढा ऍटिट्यूड असेल तर. अरे नाही ऍटिट्यूड. ऍटिट्यूड नाही. हेकेखोर नाहीये मी. हा, ठीक आहे. चाल सांग. लहान मुलासारखं करू नका आता. द्या इकडे. हे गाणं. हा? चाल. हा. नीट आहे का? हा, मला माहिती आहे. नीट आहे का? तू नको सांगू. मी जरा शब्द इकडे इकडे फिरवले तर चालेल ना तुम्हाला? चालेल. ऐका ऐका ऐका. हेकेखोर म्हणून पुरुषी हेकेखोर म्हणून. हा, हे 2 आवर्तन घ्यायला लागतील. आवर्तनं? श्रुती बेटीवर पण चांगलं असेल. काय बोलतो? हा, ऐका ऐका. हेच 4 ओळी आहेत. ऐका ना, ऐका. ला 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 ला. हा चांद उगवला गालावरी, दिसतेस तू एक नंबरी, तूच माझी परी, तूच माझी परी, एक नंबरी. नंबरी 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 नंबरी. हे चाल लावली गाण्याला तू.
परत ऐकव. ऐकव बरं. ला 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 हा ते माहितीये ला 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 हा चांद उगवला गालावरी डोंगराला आग लागली पळा पळा दिसतेस तू एक नंबरी डोंगराला आग लागली पळा पळा तूच माझी परी जास्तीची मेजॉरिटी माझी परी जास्तीची मेजॉरिटी आणि हे काय एक नंबरी ते कशावरून सुचलं? कबड्डी कबड्डी अरे कबड्डी लहानपणी खेळण्याची ज्या गाण्याच्या चाली आहे चल का तुला काय येत नाही चल का जातो काही गरज नाहीये उडती गाणं लोकांना आवडतात नाही माझा ऐका तुम्ही शांत बस जरा आता शांत कोणतरी बस. आलंय त्यांच्या समोर तमाशा नको तमाशा काय मी असं करते का तमाशा प्रोड्युसर साहेब अरे या ना सर तुम्ही इथे कसे आलात हे मागे कर ना जरा इथे कसे आलात म्हणजे गाणं तर देत नाही ऍडव्हान्स घेऊन बसला आता. हो ऍडव्हान्स घेतला आहे मी बरोबर आहे आज देणार होतो गाणं मी कधी आज देणार? नाही काम सुरू आहे त्याचं तुम्ही गाणं देणार मग मी अमीर हडकरकडे पाठवणार तो केव्हा चाल लावणार. हो बरोबर आहे ते बरं हे बरोबर. गाणं कोण गाणार आहे? कोण नेहा ठाकूर. एक गाणं पाठ करायला 3 महिने घेते ती. वा. करायचं कधी गाणं? नाही, बरोबर आहे. प्रत्येक दिवसाचे पैसे मोजतोय मी चौगले. खरं बरोबर आज देणार होतो कसं आहे ना आज एका क्षणात मला गाणं आत्ता पाहिजे. नाही असं एकदम नाही काय गीत करायचं मला गाणं आत्ता पाहिजे. ऍडव्हान्स घेतलाय नाही तर ऍडव्हान्स परत द्या. मला गाणं आत्ता पाहिजे. बरोबर आहे तुमचं काय गीतकाराचा मूड असतो त्या गीतकाराच्या मूडला ऍडव्हान्स द्या. चला विषय संपवा. नाहीतर मला गाणं आत्ता पाहिजे. मला चौगले. नमस्कार नमस्कार वहिनी नमस्कार. अहो काय नाही. किती दिवस झाले गाणं देत बायको नाही. यांची बायको नमस्कार. नमस्कार, अरे नमस्कार. जा चहा वगैरे बघ हो. चहा नको मला गाणं हवंय. ऍक्च्युली ना माझं हे गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे मी तुम्हाला अक्कल आहे तुला ऐकवते हे त्याला ऐकवणार आहेस तू चौगले एक मिनिट चौगले बालिश काय आहे. काय बोलत वहिनी? माझं गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे बालिश. तो मी ऐकून दाखवू का तुम्हाला Please ऐकवा. ऐकत ऐकवा. अगे हे इकडे सिरियस टॉक चाललाय जरा. 1 मिनिट चौगले तुमच्याकडे गाणं तयार आहे? नाही, माझ्याकडे नाही. मग त्यांच्याकडे तयार आहे त्यांना ऐकू दे. वहिनी प्लीज ऐकवा. नाही नको हे नको म्हणत असतील तर राहू दे. चल मोठे शहाणे नको बोल आता नाही ना. वहिनी प्लीज. अहो ऐकू का? हा ऐकव इतकं विचारतेस कधी मला घरात 4 वेळा हे ऐकू का हा? चौगले हा, नाही का कॉन्फिडन्स लूज करताय? नाही, वहिनी हो ऐकवा. हा ऐका ला 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 हो वहिनी हे बघा आतून आलं. क्या बात आहे. तुम्ही मध्ये मध्ये म्हणा हे असं म्हणा हा. Yes, हा, yes, ऐका, नका, हा. ऐका, नका Yes, म्हणू, yes, नका come on. म्हणू. तुम्ही पण म्हणा हो, मध्ये. मी नाही म्हणणार एक्सक्यूज मी नाही म्हणणार ला 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 हा चांद उगवला गालावरी दिसतेस तू एक नंबरी तूच माझी परी तूच माझी परी एक नंबरी 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 बस झालं गाणं झालं गाणं हे गाणं कोणी लिहिलंय? हिने लिहिलंय बघितलं ना बालिश गाणं बोललो होतो चाल सुद्धा हिनेच दिले हिनेच दिले ते. वहिनी माझा सिनेमा पुढचा तुमच्यासाठी फिक्स. बघा बघा हा? पुढचा सिनेमा फिक्स. या सिनेमाची गाणी तुम्हीच लिहायची आणि तुम्हीच संगीतबद्ध करायची आहे. अरे यही जॉनर चाहिए था भाई. जॉनरने बालवाडी अरे ऐकली हेच आहे. ह्याच जॉनरच्या शोधात होतो. क्या आतून येतोय ना. क्या बात आहे वहिनी. ला 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 हे बघा आतून येतोय. डोंगराला आग लागली पळा कमाल. ओ माय कमाल आहे. आपण तुझ लहानपणी माझी ऐकलं ना. परी तुझ माझी परी जास्तीची मेजॉरिटी मी उभा तरी है होतो. क्या बापरे, बात आहे बापरे, वहिनी. thank you, thank you. ऍडव्हान्स कुठे? ऍडव्हान्स आहे पण लवकर द्या ऍडव्हान्स. जास्तीची मेजॉरिटी ह्याच्यावर गाणं चौगले मला हा जॉनर प्रचंड असं जे आतून येतंय ना. क्या लवकर द्या. द्या. लवकर ऍडव्हान्स एक दिवस दिला असतं तर मी परत द्या. द्या आता गेलं का मागचं आता काय देताय हे असेल. वहिनी हा ऍडव्हान्स या फिल्मचा. या पुढची प्रत्येक फिल्म तुम्ही असणार. नाही. गाणी तुम्हीच लिहायची संगीतबद्ध पण तुम्हीच करायची. नाही, तुम्ही नाही करू आणि शकत. हे हवं आपल्याला. नाही, नाही, क्या तुम्ही नाही करू बात आहे. शकत असं. कमाल आहे. ला बोला. ला 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 ला. ला 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 ला. आई चांद उगवला गालावरी. अरे जा ना खड्ड्यात जा ना तू बाई ऐका ना माझं ऐका ना तुम्ही जाऊ नका मला द्या ना. क्या बात क्या बात आहे वहिनी. एक कमाल आहे. क्या बात है ॲज युजल कमाल झाला परफॉर्मन्स जोरदार टाळ्या. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई सुसाट परफॉर्मन्स होता. तुमच्या ज्या भलत्या भलत्या चाली आहेत गाण्यांच्या
त्या अप्रतिम आहेत आणि तुमचं सादरीकरण नेहमीच अप्रतिम असतं, त्याच्यात काही वादच नाही. तुम्ही दोघेही अप्रतिमच आहात आणि मजा आली, अशीच मजा येत राहू दे आम्हाला. पण मला नेक्स्ट टाईम समीरचा थोडंसं काहीतरी, म्हणजे त्याचा गेले 3-4 स्किट सारखा पोपट होतोय, तर त्याचं काहीतरी बरं होऊ दे अशी मी अपेक्षा करते. थँक्यू. प्रसाद दा. वंडरफुल. सम्या, विशाखा, तुम्ही दोघंही ठार वेडी माणसं आहात, कम्प्लीट वेडी आहात. म्हणजे मला शेवटपर्यंत असं वाटतं की आता 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 पुढची चाल काय असेल, पुढची चाल काय असेल. म्हणजे ती उत्सुकता कुठेही संपली नाही, ती शेवटपर्यंत ताणून धरली तुम्ही दोघांनी. आणि तुमची एनर्जी, तुमचे परफॉर्मन्सेस, मी आता थकलो आहे बोलून बोलून, सिरियसली थकलो आहे. या निमित्ताने एक गोष्ट मला कळली की तुम्ही दोघंही चांगल्या चालीची माणसं आहात. थँक्यू. आणि तूही थोडक्यात आलास, पण मजा आली प्रसाद. वा, क्या बात आहे, वंडरफुल, मस्त. सुखी गृहस्थी की सीक्रेट बस इतनी होती है, सुखी गृहस्थी की सीक्रेट बस इतनी होती है, एक हमेशा गलत और दूसरी पत्नी होती है. वा दादा, क्या बात है. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, सेलिब्रिटी तिन्ही जगाचा, प्रसिद्धीविना भिकारी, अशी आजकाल अनेकांची अवस्था झाली आहे. आणि या अवस्थेतूनच घडणारी दुरावस्था आपल्यासमोर मांडतायत मल्टी टॅलेंटेड अंशुमन विचारे आणि सुपर टॅलेंटेड चेतना भट. हॅलो एव्हरीवन. मी तुमचा लाडका कॉमेडी किंग अंशुमन विचारे. खरं म्हणजे तुमच्या प्रेमामुळे आज मला यावर्षीचा द बेस्ट स्किट परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. माझ्यासाठी जोरदार टाळ्या प्लीज. आणि महत्वाचं म्हणजे हा पुरस्कार मला सलग 29व्यांदा मिळतोय. म्हणजे तू गेली 29 वर्ष स्किटच करतोय? नाही, मी 28 वर्ष करतोय. 1 वर्ष मी लग्न केलं ना, त्याच्यामध्ये गेली, पण तेव्हा सुद्धा बेस्ट स्किटचा अवॉर्ड मिळालेला आहे मला. आणि हा पुरस्कार मिळाला तेव्हा माझी मुलाखत आहे. ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा, सुस्त कसं एकदम कडक या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये. क्या बात आहे. तिकडे आलोय मी आणि जबरदस्त कार्यक्रम, खूप एक्साइटेड आहे मी. अरे कोणीच नाही इकडे. अरे कोण आलं? अरे अंशुमन सर, तुम्ही आलात. वेलकम वेलकम. थँक्यू. तुम्ही एवढ्या लवकर, मला वाटलं आपली मुलाखत होणारच नाही आज. का नाही? म्हणजे मी वेळेत आलोय. रात्र 15 मिनिटं मी लवकरच आलोय. म्हणजे 9ची वेळ ठरली होती ना. काही तुम्ही चुकीचा टाइम आहे केला. तसं काय नाही ना, म्हणजे ऍक्च्युअली बरोबर आलो ना मी. नाही बरोबर आलो मी. सर प्लीज 1 मिनिट, तुम्ही शांत व्हा. नाही शांत नाही, म्हणजे मी घाबरलो ना एकदम. तुम्ही काय पॅनिक होताय सर तुम्ही? पॅनिक होणारच ना. म्हणजे मी आपलं सहज बोलले. बसा ना, बसा. सहज ना. ऍक्च्युली काय झालं, मी सगळ्यांना सांगून ठेवलंय की 9ला माझी लाईव्ह मुलाखत आहे बघा. त्यामुळे मी घाबरलो थोडासा. म्हटलं मुलाखत कॅन्सल होती. सांगताय काय सर? येस. म्हणजे गेल्या आठवड्यात अरुण कदम सरांची मुलाखत जी झाली होती, त्याचा TRP मोडणार तुम्ही आज? अरुण कदमच्या मुलाखतीला TRP आला होता? मला कोणतरी म्हणाल की मोर्चा आला होता. सर त्यांच्या एवढ्या TRP ना कोणालाच आलेला नाहीये, माहितीये? लोक खूप प्रेम करतात त्यांच्यावर. नाही खरं आहे, ते हे खूप प्रेम करतात, खूप लांब जाऊन प्रेम करतात एकदम. म्हणजे खेडोपाडी जातात, मुलांना वया पुस्तकं वाटतात, असे म्हणतो मी. उगाच गैरसमज करून घेऊ नका. फार मोठा माणूस आहे तो, फार मोठा माणूस आहे. मी काय म्हणतो, आता आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया का? हो सुरुवात करूया, पण अजून 5 मिनिटं आहेत सर. आहेत ना? घाबरलो, म्हटलं लेट झालो की काय. ऍक्च्युली तुमचा शो बघतो आम्ही. म्हणजे 7-8 लोक तिकडे बसलेले असतात, प्रश्न विचारतात, काय लोक असे बसतात, अंकच बघत असतात. मस्त असं कार्यक्रम. पण आज आलेले नाहीयेत आणि मला तेच कळत नाहीयेत की का आलेले नाहीयेत. म्हणजे काल मी सांगितलं सगळ्यांना की आज तुम्ही येणार आहात कट्ट्यावर, तर अचानक सगळ्यांनी एकत्र सुट्टी टाकली. हो अरे याला काय अर्थ आहे? सर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? प्लीज. मी काय म्हणते, आपण ही आजची मुलाखत कॅन्सल करूयात का?
नाही म्हणजे मला ना सकाळपासून काही सुचत नाहीये सर, असा क्रिएटिव्ह ब्लॉक झालाय मला. नाही पण फक्त मुलाखत घ्यायची आहे, प्रश्न विचारायचा आहे, यात कसला डोंबलाचा क्रिएटिव्ह ब्लॉक मला कळतच नाही. एक मिनिट, मुलाखत घेणं ही सुद्धा एक कला आहे. नाही ते असं कमी लेखू नका नाही, प्लीज. कमी लेखत नाही प्लीज, असं रागावू नका. पण ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी काय आहे मला कळत नाही. खूप अति बोलता असं वाटतंय मला खरं पण म्हणजे. सर मला काही सुचत नाहीये तुमच्याकडे बघून. मी काय विचारू तुम्हाला? माझ्याकडे बघून सुचत नाहीये? मी इतका शुल्लक आहे की माझ्याकडे बघून सुचतच नाही तुम्हाला? नाही, तसं नाही, असं करू नका ना प्लीज. बघा मी खूप विचार करून आलो, लोकांना सांगून आलो की माझी लाईव्ह मुलाखत आहे म्हणून. प्लीज असं बोलू नका ना. लोक चिडवते मला माझी मुलाखत झाली नाही तर. माझे पेशन्स संपतील, असं करू नका. मी सगळ्यांना सांगून आलो ना. हे सगळे लोक हे बघा बघतात, कसे बघतात माझ्याकडे, बघा कसे बघतात. कळतं ना मी काय बोलतोय? कळतंय ना? कळल्यासारखं एक्सप्रेशन द्या ना. प्लीज तुम्ही प्लीज शांत व्हा, इतके चिडू नका. हे बघा मला सांगा तुम्ही काय घेणार, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक? मी फक्त प्रश्न घेणार. प्रश्न विचारा प्लीज, प्रश्न विचारा. विचारणार मी इथे आहे ना, मी मुलाखत घेणार तुमची. प्रश्न विचारणार, पण घ्या काहीतरी चहा कॉफी, बरं वाटेल तुम्हाला. ठीक आहे, चहा सांगा. हा अंशुमन. हा बोला ना. अंशा. हा बोला बोला. काय सर तुम्हाला नाही, तुम्हाला अंशा कसं, तो आमचा पिऊन अंशा. हा मॅडम एक मिनिट. तुमच्या पिऊनचं नाव अंशुमन आहे? हो. हे मुद्दाम करताय ना तुम्ही? नाही नाही सर, बसा बसा. एक मिनिट, मुद्दाम नाही सर, बसा. नाही, दिस इज रिडिक्युलस. पिऊनचं नाव अंशुमन कसं काय? हे तुम्ही ठरवून करताय का म्हणजे? प्लीज एक मिनिट सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा निव्वळ योगायोग आहे. कसं काय? बसा प्लीज, बसा, मी सांगते तुम्हाला. हा योगायोग आहे सर. अंशुमन नाव कोणाचंही असू शकतं कोणाचं जगात. नाही, फार रेअर नाव आहे ते. अंशुमन फार रेअर नाव आहे, युनिक नाव आहे अंशुमन. तुम्ही पिऊनचं नाव अंशुमन ठेवताय? एक सेकंड, मला तुमच्या बॉसशी बोलायला लागेल. नाही, boss काय नाही, मला कशाला- बॉसशी बोलायला लागेल प्लीज. त्यांना बोलवा प्लीज. अंशा. काय म्हणून बोल ना. नाही त्याला हाक मारते मी. सरांना ना प्लीज अरुण सरांकडे घेऊन जा. कोण? अरुण कोण? आमचे सीईओ अरुण कदम. हे तुम्ही ठरवूनच करताय आता. एक मिनिट. हा योगायोग नाही, हे तुम्ही ठरवून करताय. अरुण कदम नावाचा माणूस सीईओ हे शब्द पण लिहिता येत नाही. ते सीईओ हे तुम्ही ठरवून करताय. आहेत सर. नाही तुम्ही असं काय करताय तुम्ही? प्लीज तुम्ही ह्याचं नाव अंशुमन, त्याचं नाव अरुण कदम, सीईओ तुमचं काय आहे? सर तुम्ही एकतर आमच्या बॉसला असं काही बोलू शकत नाही, आणि प्लीज तुम्ही शांत व्हा, बसा मी शांत आहे. इथे. प्लीज प्लीज चिडू नका. काय अंशुमन रिलॅक्स. हा मी रिलॅक्स आहे पण ते. अंशा. हा बोला ना. सर तुम्हाला नाही, त्याला हाक मी मारते काय मी. म्हणतो, आजचा दिवस फक्त त्याला वेगळ्या नावाने हाक मारा ना. माझं वंश मला खूप कन्फ्युजन, मला खूप सर- वाईट वाटतो. प्लीज प्लीज त्याचं प्लीज नाव आहे यार. असू दे ना, पण आजचा दिवस फक्त माझी मुलाखत होईपर्यंत प्लीज प्लीज. चंद्रकांत. माझ्या वडिलांचं नाव येते. माझ्या वडिलांचं नाव कशाला घेताय? सर वडिलांचं नाव कशाला घेताय तुम्ही? दुसरं कुठलंही घ्या ना. अनंतराव. माझ्या आजोबांचं नाव येते. म्हणजे घराण्यावर कशाला घसरताय? कुठलं तरी वेगळं नाव घ्या ना तुम्ही. सर मग आता काय हाक मारू? जे मी हाक मारते ते तुमचं कोण ना कोणतरी असतं. मी एक काय सेकंड. ए असं म्हणा. ए जा चहाण असं म्हणा ना. ए हा त्याला नाव आहे चांगलं. ठीक आहे ना, पण तुमचा आवाज ओळखतो ना तो. ए चहाण असं म्हणा ना बरं. ए सरांसाठी चहा आण. हा प्लीज प्लीज. आणि आपण सुरू करूया का? खूप म्हणजे माझे पेशन्स संपत चाललेले आहेत. हो हो आपण सुरू करूया. आपण वी आर गोइंग लाईव्ह. 3, 2, 1 गो. नमस्कार मंडळी, मी चेतना भट, जिचा आहे अँकरिंग मध्ये वट, अशी तुमची लाडकी चेतना भट तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या शो मध्ये. ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसा कडक. आणि आपल्यासोबत आहेत अशी व्यक्ती जी आपली सगळ्यांची लाडकी आहे आणि तिला नुकताच परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. स्किट परफॉर्मर ऑफ द इयर. या स्केट परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. अंशुमन विचार, एकदा जोरदार टाळ्या. तिथे कोणीच नाही वाजवायला. कुठे तेच म्हणते मी, तुमचं नाव ऐकल्यावर आज कोणी आलंच नाहीये. काय म्हणताय तुम्ही? तर घेऊया इथे छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसा एकदम कडक. अहो पण प्रश्नच विचारला नाही तुम्ही, डायरेक्ट ब्रेक कसं काय घेतलात? मला कळलेलं नाही. सर मी तुम्हाला सांगितलं ना, मला काही सुचत नाही, असा क्रिएटिव्ह ब्लॉक झालाय मी. आणि पहिलाच प्रश्न जर सुचला नाही तर पुढे मुलाखत कशी होणार ना? नाही बरोबर आहे तुमचं, पण ते असं कसं सुचत नाही म्हणजे तुम्हाला? एरवी असं होत नाही माझं इतर मुलाखतीत. तुमचं नाव आज ऐकून मला काय झालंय, अहो, मला काय बोलताय तुम्ही असं? नाही म्हणजे सर ऐका ना, मी काय म्हणते, आपण नको करूयात, कॅन्सल करूयात ना ही मुलाखत प्लीज. मी सांगेन ना लोकांना की ब्रेक मध्ये तुम्हाला उलट्या झाल्या आणि आपण मुलाखत कॅन्सल केली. कशाला? मी धडधकट आहे ना, कशाला सांगते असं तुम्ही? एक काम करा, एक तुम्हाला सुचत नाही का? डोंट वरी, सुचत नाही आहे ना. तुमचं नाव नो ऐकून- नो नो प्रॉब्लेम. एक काम करा, तुम्ही मला असं विचारा की तुमची सुरुवात कशी झाली, एवढंच फक्त विचारा. बाकी मी सगळं बोलतो. एवढं तर विचारू शकाल की नाही? सुरुवात. हा सिंपल प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये काही क्रिएटिव्ह ब्लॉकचा काही संबंध नाहीये. पण या प्रश्नातच काही मजा नाहीये. माझे ना नीट असे फ्रेम करू देत माझे प्रश्न मला. मजा नाही म्हणजे? प्रश्नात मजा नाही, माझ्या उत्तरांमध्ये मजा आहे. ती मजा घ्यायला लोक आलेले आहेत. आणि हा प्रश्न कसाही केला तरी असाच फ्रेम होणार आहे, सुरुवात कशी झाली म्हणून. ह्याच्यामध्ये कसला बेसिक प्रश्न आहे हो? सर तुम्ही हा कार्यक्रम बघत नाही का? बघतो ना मी. मग माझे प्रश्न तुम्हाला माहिती नाही का कसे असतात ते? म्हणजे मी असे ना कवितेत प्रश्न विचारते. का?
म्हणजे कसं कसं हा म्हणजे आता अरुण कदमांची मुलाखत झाली होती, मी सांगितलं ना तुम्हाला. तर त्यांना मी असा प्रश्न विचारला होता, छोट्याशा कुपीत टॅलेंटचं अत्तर, छोट्याशा कुपीत टॅलेंटचं अत्तर, आता बघूयात हा कसा देतोय उत्तर. आणि माझ्या समोर आहे कदमांचा पुत्तर. असे प्रश्न विचारले ना की मला मजा येते, तुम्हालाही मजा येईल उत्तर द्यायला. नाही, एक सांगू का, याच्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी नाहीये. अत्यंत थुकरट कविता होती. हे बघा, तुमचा अट्टहास असेलच तर कदमांचा पुत्र, त्याच्याऐवजी विचारांचं पुत्र असं म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न विचारावं, लोक थांबले तो मुलाखतीला, माझी मुलाखत ऐकण्यासाठी थांबलेले आहेत. सर एक मिनिट, तुमची मुलाखत ऐकतात तर मी कशी मुलाखत घेते हे पण बघतायत लोक. माझी इज्जत नका घालू. पण तुम्ही विचारा ना काहीतरी. पण मी परत तेच नाही विचारू शकत. मला काहीतरी नवीन फ्रेम करू देत ना. माझं क्रिएटिव्हिटी मारू नका सर माझी, प्लीज. कुठे मारतोय? एक मिनिट, आपण एक काम करूया, प्रेक्षकांचे प्रश्न घेऊयात आपण, चालेल? हा चालेल, नो प्रॉब्लेम. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ताज्या कट्ट्यावर. आपल्या गप्पा सुस्त कसं एकदम कडक. आणि आपल्या बरोबर आहेत अंशुमनजी विचारे. तर ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी पटापट त्यांना विचारा. सर बघा, प्रेक्षक किती उत्सुक आहेत. फोन करा म्हटल्यावर लगेच प्रश्न आलेला आहे. सर घेऊयात आपण प्रश्न. हॅलो, नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या शो मध्ये, बोला. हॅलो. हा हा हा, बोला बोला. हॅलो. हा बोला ना सर, बोला, तुमचा आवाज येतोय, बोला. हॅलो. हा जाऊ दे, नाही सुचत, ठेवतो पण. अरे याला पण सुचत नाही. हा असं काय म्हणजे? हरकत नाही. आपल्याला खूप प्रेक्षकांचे फोन येतात सर, लगेच आपल्याला दुसरा पण बघा. सर आलाच फोन, घेऊया. पण हॅलो. हॅलो. हा बोला. जगन बोलतोय, जगन. हा हा बोला जगन. मी जगन की मरण मला माहिती नाही. माझ्या मागे ना गुंड लागले बंदूक घेऊन. तर त्यांनी मारायच्या आधी ना मला अंशुमन विचारायला एक प्रश्न विचारायचा. हा विचारा. विचारे. हा विचारा. मी ना तुमचा लय मोठा फॅन आहे. ते ठीक आहे, प्रश्न विचारा तुम्ही पटकन मला. विचारे ना, पण मी तुमचं सगळं बघतो शो वगैरे. ते प्रश्न विचारा ना पटकन मला. विचारे. मला तुम्हाला हे विचारायचंय की विचार. हॅलो. हॅलो. हा मेला. हॅलो. हा मेला. हा तर याला सांगतो, फालतू फुटेज खाऊ नको, पटकन विचार. कसं काय मेला? एकच माणूस प्रश्न विचारणार होता, तो पण मेला. हॅलो. खरोखर मेला? शांत व्हा. छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका. तुम्ही बघत राहा तुमचा लाडका शो ताज्या कट्ट्यावर. आपल्या गप्पा सुस्त कसा एकदम कडक. ऐका, खरोखर मेला का? मला सगळं स्किट चालल्याचं वाटतं. ऐका ना, हे एक मिनिट, आपण थोडं रिलॅक्स होऊया. तुम्ही थोडा चहा घ्या. चहा म्हणतो. अंशा. काय म्हणताय? सर तुम्हाला नाही हो, मी अंशा. नको त्याला ए म्हणून हाक मारा ना. काय असाच आलास? चहा कुठे? अरे देवा, अरे मगाशी मी इथून गेलो ना, मला सुचलत ना चहा बनवायचं. याला पण सुचलं नाही. सर क्रिएटिव्ह ब्लॉक आला मला. कसला क्रिएटिव्ह ब्लॉक? अरे साखर आणि चहाची पावडर चुकून जरी पाण्यात पडली तरी चहा होतो रे. ह्याच्यामध्ये कसला क्रिएटिव्ह ब्लॉक? तुम्ही मुद्दाम करता ना? हे तुम्ही ठरवून करताय की नाही? माझी मुलाखत होऊ नये म्हणून करताय की नाही? तुम्ही हे सगळं हा माणूस मरतो काय? तुला काय येतो काय? चहा बनवत नाही तू? काय चाललंय सगळं? एक मिनिट बसा. अंशा गेट आउट. मला कुठे म्हणताय तुम्ही? प्लीज जा ना बाबा, जा ना आता. एक सेकंड, हे तुम्ही मला प्रश्न विचार ना. लोक मुलाखत बघायला थांबलेत माझी. सर प्लीज शांत व्हा, मी लगेच तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते. आपण लाईव्ह जाऊया. लाईव्ह जातोय. 3, 2, 1 गो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तुमच्या लाडक्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे ताज्या कट्ट्यावर. आपल्या गप्पा सुस्त कसा एकदम कडक. आणि आता आपण पुढचा प्रश्न अंशुमनजींना विचारूया. सर मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही लहान मुलांचे कपडे अजूनही वापरता का नाही? हा काय प्रश्न आहे? हा काय प्रश्न आहे का? मला सांगा. भन्नाट प्रश्न आहे माझा. भन्नाट कसला? फालतू प्रश्न आहे हा. मी तर हो म्हटलो तर लहान मुलांचे कपडे वापरतो असं होईल ना. आणि नाही म्हटलं तर आधी वापरायचो असं होईल. हा काय प्रश्न आहे? पण हे काय उत्तर देऊ मी ह्याचं? मला काय सुचत नाही. तुम्हाला काही सुचत नाहीये ना? मलाही काही सुचत नाही. मी हेच सांगते, आजचा दिवसच नाहीये सुचण्याचा. तर आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. पण तुम्ही बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम ताज्या कट्ट्यावर. आपल्या गप्पा सुस्त कसा एकदम कडक. तुम्ही मुद्दाम करताय. हे तुम्ही मुद्दाम करताय. मी तुम्हाला कोर्टात केस, तुम्ही माझी इज्जत करायचं बोललो की नाही? मी तुम्हाला पोलिसांनी कंप्लेंट केली. पोलिसांनी कळलं तुम्हाला? मी
थँक्यू सर. साहेब तुम्ही काय देवासारख्याला हात पिळवा सर. ह्या बाईला कोर्टात खेचा, तुम्ही जेलमध्ये टाका. हिने माझा ना अक्षर मानसिक छळ केलेला आहे. हिला कोर्टात टाका. अंशुमन विचारे हिला जेलमध्ये You are under arrest. चला, आत चला. मी काय केलं काय केलंय म्हणजे आता काही वेळापूर्वी जगन नावाच्या एका व्यक्तीचा गोळ्या घालून खून करण्यात आलाय. त्या व्यक्तीने मरणाच्या 2 सेकंद आधी तुम्हाला फोन केला होता. याचा अर्थ तुम्हीच त्याचा खून केला. चला ऐका एक सेकंद. मुलाखत चालू असेल त्याचा फोन आला ना. तो जगन मगन फगन मला काय माहिती कोण होता तो. हे सगळं कोर्टात सांगायचं. चला ऐका ना, मी काय म्हणतो, आता काही सेकंदापूर्वी जर मी त्याच्याशी फोनवर बोललो असेल तर मी कशा काय गोळ्या घालणार ना. लॉजिकली विचार करा ना तुम्ही. अरे हा, हे मला सुचलंच नाही. याला पण सुचलं नाही. कुणी केलं इन्स्पेक्टर? डोकर पडलास तू. ही फालतू कुशाला सुचत नाही. कोण आहेस तू? फालतू माणूस. ऑन ड्युटी इन्स्पेक्टरला शिव्या घालतोस हा गुन्हा आहे. चला नाही, चल चल. वा 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 वा, अतिशय भन्नाट कॉन्सेप्ट होते आणि तुम्ही खूप उत्तमरित्या ते सादर केलं स्किट आणि एकदम कडक झाला परफॉर्मन्स. मस्त मजा आली. बघूया हास्य रसिक काय म्हणतात. सई काय यार प्राजक्ता, माझा डायलॉग तू चोरला. एकदम कडक झालं स्किट. अंशू तू आज खूप रुबाबदार दिसतोयस. चेतना तूही छान दिसतेस. मस्त झाली ही कॉन्सेप्ट. मला खूप आवडते तुमची. आणि मधला जो हुक होता की कोणालाच काही सुचत नाहीये, खूप मजा आली. जेव्हा गौऱ्याची पहिली एंट्री झाली तेव्हा मला असं वाटलं की अरे आज काही न बोलता गेला कसा हा, पण नाही, तो परत आला. आणि आमचे बंधू येऊन चार छान लावतातच कुठल्याही गोष्टीत कायम, तसे त्यांनी लावलेच. मस्त झाला परफॉर्मन्स, एकदम कडक. वा वा वा. प्रसादा वंडरफुल. मी खूप एन्जॉय केला. कॉन्सेप्ट मस्त होती. पंचेस काही काही फार ब्रिलियंट होते. आणि चेतना तुझं ऑब्झर्वेशन खूप उत्तम आहे हे दिसून येतं. कारण जनरली अशाच असतात अशा शोजच्या अँकर. आणि थोड्या वेळाने वाटतं की आता चला संपवा पटकनी मुलाखत आणि चला निघा, असं खूप वेळा अनुभवलेलं असतं आम्ही. पण त्यामुळे तू फार चपखलपणे त्या सगळ्या मॅनरिझम्स आणि उचललंस. मला फार मजा आली स्पेशली तुझं काम बघताना. अंशू तू एक वन पीस आहे हे तुझ्या टी शर्टवर पण आहे आणि मी ते म्हणतोय पण. प्रसाद कमाल आहेस तू. जेवढ्या व्हरायटी तू या रंगमंचावर दिल्या आहेत मला वाटतं बाकी कोणी क्वचित दिल्या असतील. म्हणजे सिरियस अंशू तू कमाल आहेस यार. तुझं टायमिंग, तुझी पॅशन, तुझं डेडिकेशन, त्या कॅरेक्टरमध्ये असलेली तुझी इन्व्हॉल्वमेंट. अंशू तेरी तारीफ में क्या अर्ज करूं मेरे दोस्त, तेरी तारीफ में क्या अर्ज करूं मेरे दोस्त. जाऊ दे, नाही सुचत आहे आज. क्या बात है, क्या बात है. थैंक यू सो मच गाइस. थैंक यू. मंडळी, तार सप्तकाला कॉम्प्लेक्स देणाऱ्या पीचचे धनी अरुण कदम आणि गोड गळ्याचा ओंकार भोजने यांना कॉमेडीच्या कोकणातले खोत पंढरीनाथ कांबळे यांनी दिलंय गाण्याच्या मैफिलीचं अवतान. बघूया ही मैफिल कशी रंगते ते. अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी. एक जगह जब जमा हो दोनों, अरुण वरुण, अरुण वरुण, अरुण वरुण, अरुण वरुण. काय माहिती मला, अरे आपण ना खोताच्या पोऱ्याचा वाढदिवस आहे ना, त्याच्याकडे आलेला आहे. काही तिकडे जाऊ, पचकन 2 गाणी गाऊ, त्याच्याकडनं पैसे घेऊ न पार्टीला जाऊ. पण खोताच्या वाड्यात आलोय खरे, पण खोत कुठे? अरे खोत, एक खोत. आलो खोता आलो, स्वतः आलो मी, स्वतः. खोकत आलेला आहे. गेली ती.
एकाचं काय करू? नमस्कार नमस्कार. कोण आपण? काही झालं ते तुमच्या पोराचा वाढदिवस आहे ना, ते गाणं गाण्यासाठी जी काही तुम्ही माणसं बोलवली ना आम्हाला, ते आम्ही आहे. मी अरुण नाही परून. नाही तुम्ही अरुण हे ठीक आहे, पण हे परून म्हणजे असं गाणं परून गातात, त्यांना तुम्ही धरून आणलंय. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिले. त्याचं काय, माझं खरं नाव ओंकारनाथ, पण अरुण ओंकारनाथ यमकात बसत नाही. आणि इंडस्ट्रीमध्ये जोडीच्या नावांची पद्धत आहे ना, म्हणून अरुण परुण घेतलं करून. वा 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 वा. वायफळ काही नाही, सगळं विषयाला धरून आहे. वायफल कळत नाही, सगळं विषयाला धरून आहे. ऍक्च्युली हा बोलला ते व्यवस्थित कळलं मला, तुम्ही बोलला ते काही कळलं नाही. वायफळ काही नाही, सगळं विषयाला धरून आहे. एक बुजुर्ग दुसरा नव्या दमाचा तरुण आहे. दारा 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 दारा, दाही दिशेला ज्या जोडीचं नाव ती जोडी अरुण आणि परुण आहे. अरुण परुण अरुण परुण अरुण परुण अरुण परुण. वा 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 वा. अरे बेटा कानसेन, ये बेटा कानसेन, आलेत गायक मंडळी, ये ये ये. अरे यो कानसेन आहे, आता श्वानसेन आहे. नॉन सेन्स सारखं काहीतरी बडबडू नकोस. अरे त्याचं नाव आहे कानसेन. अरे तुला सांगतो, आमच्या घरात एवढ्या गाण्याच्या मैफिली झाल्या, एवढ्या गाण्याच्या मैफिली झाल्या की कुणाचाच कान जेवढा तयार झाला नाही त्याचा एवढा कान तयार झालेला इकडे. आणि तुला सांगतो, ह्याला गाण्याचं इतकं ज्ञान आहे, इतकं ज्ञान आहे की काय विचारून सोय नाही. आज याचा वाढदिवस आहे, याचा वाढदिवस आहे आज. काय आम्ही याच्या वाढदिवसासाठी इथे आलोय? हो, याच्याच वाढदिवसाची तर सुपारी तुम्हाला दिलेली आहे. चला या. अरे याने आपल्याला कुत्र्यासमोर गायला बोलवलंय, हा अपमान आहे. कुणाचा? आपला. आपला माझा अपमान? मी अपमान सहन करणार नाही, मी गाणारच नाही. तू गा, मी जात. दादा, अरे मी एकटा का गाऊ? आपल्या दोघांची जोडी आहे ना. नाही नाही, आपण दोघांनी गायचं नाही. चल आपण निघून जाऊया. चल. कापून टाकेन, कापून टाकेन. काय समजलास तू? तुला एकदा सांगितलं ना, या गुडघ्याला चाटायचं नाही म्हणून. तिथे केस तुडे आले कसं तरी होतं मला. तुमचं चालू आहे, तुमचं चालू. नाही, मी काय बोलतो, आम्ही थोडस गावूनच जातो. हो ना, आपण कलाकार माणसं, मान अपमान आपल्यासाठी नसतो. कलेचं रिस्पेक्ट करणं आमचं काम आहे. कुत्र्यासमोर काय, धोत्रासमोर काय, गा म्हणलं की गायचं. आम्ही याच्यासाठी आलोय. आम्हाला वाटलं तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल. अरे हा माझ्या मुलापेक्षा पण बडकर आहे. वाढदिवस आहे त्याचा. तुम्ही घ्या केक, घ्या केक घ्या. केक घ्या, केक घ्या, थोडा थोडा घ्या. वा वा वा. कसा केक कसा आहे? मस्त आहे की नाही? आज सकाळीच बरं का, आज सकाळीच ह्याच्या दातांनी कापलाय केक. आता दातांनी कसा आहे केक? मस्त. घ्या घ्या, अजून घ्या. हरकत नाही. अरे तुम्हाला पण मी काय म्हणतो, मानलं खोत तुम्हाला मानलं म्हणजे स्वतःच्या पोरापेक्षा जास्त जीव तुम्ही त्या कुत्र्याला लावलाय. आणि शिवाय त्याच्यासाठी गाण्याची मैफिल सुद्धा. अरे म्हणजे माझ्या मुलापेक्षा सुद्धा बडकर आहे. तुम्हाला सांगतो, म्हणजे ह्याच्या कानावर असे सूर पडले ना की असे मधाळ मधाळ शब्दात असं समीक्षण सुद्धा करतो तो. काय बोलता? समीक्षक कुत्रा आहे? हा कुत्रा समीक्षक आहे? कसं काय, मला समजलं. हो, म्हणजे स्टार देतो तो, स्टार. म्हणजे तो एकदा भुंकला की 1 स्टार, दोनदा भुंकला की 2 स्टार, आणि 5 वेळा भुंकून असे शेपटी असे हलावले ना की 5 स्टार. आणि एकदा का 5 स्टार मिळाले की मग आम्ही गायकांना असं आदराने त्यांना बिदागी देतो आणि त्यांची सन्मानानं रवानगी करतो. पण मी काय बोलतो, समजा म्हणजे समजा त्यांनी 5 स्टार नाही दिलं, मग ते गायक वाड्याच्या बाहेर जाऊच शकत नाही. मग आमचा कानसेन आहे आणि गायकांची हाडं आहेत.
मग आमचा कानसेन काय करतो, हाडांना असे 7 भोकं पाडतो. सा रे ग म प द नि, सारी हाड मग अशी बासरी सारखी सगळाच वाजतो असे असे चला चला चला. तर आपण अंदांची मैफिल सुरू करूया. अदांची मैफिल सुरू करूया. चला चला चला. अदांची मैफिल म्हणजे कसं असतं तुला सांगतो, आमचा हा कानसेन आहे ना, कानसेन त्याला सगळ्या गाण्यांमध्ये ना लावण्या जास्तीत जास्त आवडतात. हो हो तेच हो 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 या सांगतो सांगतो. तर आणि लावण्यांमध्ये सुद्धा म्हणजे सुरात असलेली लावण्यापेक्षा अदांनी नटलेली जी लावणी असते ना ती याला जास्तीत जास्त आवडते. हा हो सगळं याला माहिती. एक मिनिट, सगळं होणार सगळं होणार सगळं मनासारखं होणार. बाई तयार होत आहेत. भाई गाणारे भाई आपले तयार होत आहेत. मी काय बोलतो, ये सुरतच गाईल, ये सगळं करेल, मला नाही जमणार. मी का सगळं करेन दादा? अरे आपल्या दोघांची जोडी आहे ना, मग मी सूर सांभाळेन, तू अदा सांभाळ, अदा वाटून घेऊ ना. अरे सगळं ते बरोबर आहे. मला सांग, आदा पादामध्ये आदा पहिलं कुणावर येतं? माझ्यावर. मग वसारे तूच आदा करणार ना. ऍक्च्युली कशी मीने आदा केली असते रे, पण तू माझी आदा बघून गचकन ढगात जाल. तुझी आदा बघून तो तडफडून मरेल. म्हणजे कसं आहे, हे दारी बिरीची सगळी म्हणजे पुरुषी आदा बघून तो तडफडून मरेल. म्हणजे पलायला आपण त्याच्यात बघ ना, त्या वसाऱ्याचा 1 पाऊल तर माझी 2 पाऊल कचकन पकडील मनात चगलील. त्याच्यामुळे तू जी करशील ना ती आदा महत्वाची आहे. कशाला ताळमेळ नाही, काय कॉन्फिडन्स काय आहे. कशाला ताळमेळ नाही. पदरात पडला आणि बरोबर बघा आता त्याला कंटाळा येईल. तुम्ही लवकर मैफिलीला सुरुवात करा. अदा हव्यात ना, अदा सादर करतायत. अहो अहो हे सगळं आत्ता करताय? आत्ता नाही मग अदा. ओके. या रावजी वा 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 गायक महाशय. म्हणजे गाण्याच्या पहिल्याच ओळीच्या पहिल्याच शब्दाला 1 स्टार मिळालेला आहे तुम्हाला. वा 1 स्टार म्हणजे आज आपले स्टार चांगले संपते. पहिल्या 5 ओळीत 5 स्टार मिळूया आणि कल्टी मारूया. या रावजी तुम्ही बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी. बसा भाऊजी, बसा भाऊजी, तुम्हा बघून डावा डोळा झाकला, भुंकला 5 स्टार मिळाले. आम्हाला जाऊ दे, आमची बिदागी आम्हाला जातो. कुठले 5 स्टार? कुठली बिदागी? अरे त्याने 5 वेळा भुंकलेलं आहे. त्याने शेपटी हलवले का नाही? बघा तुम्ही आता जे गाणं गायलात ना त्याच्यावर त्याने विश्लेषण केलेलं आहे. त्याचं काहीतरी म्हणणं आहे. म्हणजे चर्चा करतो. चर्चा म्हणजे चर्चा करतो, विश्लेषण करतो. 1 मिनिट बरं मला सांग कानसेन, तुला हे या वर बस, इकडे असं ये, इकडे इथं बस वर. शाबास. मला सांग, हा या गाण्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? मला जरा शंका होतीच याबद्दल. बरोबर हो ना, मी पण तेच म्हणतोय. वरचा सूर काय लागला नाही, खालचा खर्च पण काय लागला नाही. बोलतो मी, बोलणार याबद्दल मी बोलणार आहे तुमच्याशी. दुसरं गाणं घ्या. या गाण्यात जर तुम्ही 5 स्टार मिळवले नाहीत तर मग तुम्हाला आता 5 स्टार मिळणार. आता मी सुरुवात करतो. नाही मला तू सुरुवात कर. तुम्हा वर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग नका सोडून जाऊ रंग. 1.25 स्टार मिळालेला आहे. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो. फड सांभाळ तुराला आला, फड सांभाळ तुराला आला, तुझ्या
3 स्टार मिळालेला आहे. चला तयार व्हा तुम्ही. अरे तू भू, तुझ्या भूच्या भू मध्ये भू, तुझं अख्खं खानदान भू 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 भू. एवढा का चिडला? अरे चिडेल नाही तर काय करायला? तुम्ही शिव्या दिल्याच्या नंतर तो तुम्हाला शिव्या देणारच. याने काय मला शिवी दिली? तो रागात कधी कधी काय बोलतो मला कळत नाही खरं तर. पण याने मला शिवी द्यायला, मी त्याला कुठे शिवी दिली? मी फक्त भू 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 म्हणलं. भू 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 तुझ्या तर भू 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 तुझ्या भू मध्ये भू. आता तुम्ही एकदम अश्लील शिवी त्याला दिलेलं आहे. एक मिनिट कानसेन, एक मिनिट. एकही गाणं तुम्हाला आवडलेलं नाही, तुम्हाला काही 5 स्टार देता आलेले नाहीयेत. तेव्हा आता एक काम करा, तुम्ही त्यांची हाडं चघळायला सुरुवात करायला काही हरकत नाही. चला या, चला या. दादा अरुण, गाण्याची हाऊस गेली जिरून. आता सगळे जाऊ परू. वा वा वा, मजा आली. सुपर हिट. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई पॅडीदा तू खूप छान दिसतोयस. गोड, भयंकर, अतिशय गोड. आणि असं वाटलं की असे एक विचित्र आजोबा असावेत का आयुष्यात? आणि उत्तर मिळालं हो, असावेत का नाही. ओमकार, मला तू स्त्री भूमिका केलेली एकदा बघायची तुझ्या डान्सवरून. मला राहवत नाही आहे हे बोलताना, पण या मंचावर मला बघायला आवडेल. अरुणदा अमेझिंग नेहमीप्रमाणे. बने, मला तुझं कौतुक स्पेशली यासाठी करायचं आहे की कुठलंही कॅरेक्टर वाट्याला आलं तरी ते तू खूप मनापासून करतोस आणि त्याच्यात जागा काढायचा तू राहत नाहीस, आणि त्याच्यासाठी तुझं खूप अभिनंदन. कन्सेप्ट पण खूप छान होती. आय थिंक सचिन सरांचीच कन्सेप्ट होती. मस्त कन्सेप्ट होती. मला खूप आवडली. प्रसादा सर्व गुण संपन्न स्किट होतं. त्यात गाणी पण होतात, त्यात पंचेस पण होते, त्यात थोडंसं कारुण्य पण होतं, त्यात मॅडनेस पण होता. कमाल. बने, हे जे तू स्वतःला सिद्ध करायला कुत्र्यासारखे कष्ट करतोयस ते लाजवाब आहेत. त्याला सलाम केला पाहिजे. तू आता असं म्हणू शकत नाहीस की माझं काम बघायला काळं कुत्रं पण आलं नाही. आज तू स्वतःच काळं कुत्रं. तुमच्या दोघांच्या गाण्यासाठी एक खास शेर. सुरों से भरे 2 बादल आज बेवजह बरस गए. सुरों से भरे 2 बादल आज बेवजह बरस गए. रोज वाह वाह की नशा में जीने वाले आज एक भूख भूख के लिए तरस गए. वा वा, मजा आली. थँक्यू सो मच ऑल. तर मंडळी, अशा प्रकारे या आठवड्यातले सगळे धमाकेदार परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. विचारूया दर्दी हास्यरसिकांना की त्यांना या आठवड्यातला हास्य कल्लोळ कसा वाटलाय. त्यासाठी मी तुम्हा दोघांनाही मंच येण्याची विनंती करते. खूप मजा आली दोन्ही भागांमध्ये. खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स होती. जसं चेतनाची अँकर किंवा वनिताचा ची प्रिन्सिपल किंवा बनेचा कुत्रा, पॅडीचा आजोबा, सम्याचा गीतकार. वंडरफुल कॅरेक्टर्सनी भरलेले होते दोन्ही एपिसोड. मजा आली, खूप मजा आली. सुपर हिट. सई, तुला काय वाटतंय? ह्याच मुद्द्याला पुढे नेऊन मी असं म्हणेल की मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते की अशीच नवीन नवीन कॅरेक्टर्स तुम्हाला भेटत राहोत आणि ती भेटावीत ही तुमची इच्छा कायम शाबूत राहू दे, असा मी प्रार्थना करते आणि ह्या एपिसोडची सांगता झाली असं जाहीर करते. वा 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 वा. श्याम, तू पण वारंवार येत जा. म्हणजे आमची अवस्था मैं से मीना से ना साकी से दिल बहलता है मेरा शाम के आ जाने से अशी झाली जवळपास.